नमस्कार. आज महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात आपल्याकडे मतदान आहे. तर सर्वांनी मतदानाचा हा हक्क बजावायचा आहे. सर्वांनी जाऊन वोटिंग करायचं आहे आणि आपल्याला जो योग्य उमेदवार आहे वाटत आहे त्याला आपण सर्वांनी निवडून द्यायचा आहे. तर आता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. आजचा भाग खूपच जबरदस्त आहे. इतके दिवस झालं आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो, फायनली तो दिवस आलेला आहे आणि भूमीला रागिणीच्या विरोधात सर्व पुरावे मिळालेले आहेत आणि भूमीने ते सर्व पुरावे आता आकाशच्या समोर दिलेले आहेत. म्हणजे रागिणीने भूमीला मारण्यासाठी सुपारी दिलेली होती, रागिणीने भूमीच्या खुनाचा कट रचलेला होता, असे सर्व पुरावे फायनली भूमीने आकाशला देण्यामध्ये भूमीला यश मिळालेलं आहे. त्याहीपेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे आणखी एक आहे की आकाशने भूमीवर विश्वास ठेवलेला आहे आणि भूमीची फॅमिली कंप्लीट होत आहे. भूमीला सुंदर असं गिफ्ट आकाशने दिलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे भूमी रस्त्याने चालत असते, त्याचवेळी आकाश तिथे आलेला असतो आणि मग आकाश भूमीला म्हणतो की भूमी, तेव्हा भूमी म्हणते की चल आकाश. आकाश म्हणतो भूमी तू मला इथे का बोलवलंस? तेव्हा भूमी म्हणते की चल, सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे आकाश, चल तू, असं म्हणत भूमी आकाशला सांगू लागते आणि मग भूमी आकाशला घेऊन जात आहे. तर इकडे गॅरेजमध्ये आता त्या गाडीवरती पेट्रोल टाकायचं काम रागिनी आणि अभि दोघंही करत आहेत. त्यांना काहीही करून ती गाडी जाळून टाकायची आहे हे त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यासाठी ते दोघंजण सज्ज झालेले असतात. अभि पेट्रोल टाकत असतो तेव्हा रागिनी म्हणत असते की काय रे अभि, जरा घाई कर ना, एवढं निवांत निवांत काय करतोय, कोणी आलं तर? तेव्हा अभि म्हणतो की अगं आई थांब ना जरा, व्यवस्थित काम होऊ दे ना, त्यासाठी तर मी टाकत आहे ना हे पेट्रोल त्याच्यावरती, आणि सगळीकडे टाकून होऊ दे ना, परत जर काय राहिलं तर, असं तो बोलत असतो. आणि इकडे भूमी आकाशला म्हणत असते की आकाश चल, आणि मग तिने प्रशांतला कॉल करू लागते, कारण तिचं असं म्हणणं असतं की मला याच लोकेशनला बोलवलेलं होतं, मग प्रशांत तिथेच कुठेतरी असेल. प्रशांतला कॉल करत असते पण प्रशांतचा फोन काही लागत नसतो. प्रशांतचा फोन हातातून पडलेला असतो आणि त्यामुळं तो बंद झालेला असतो. प्रशांत पण इकडे म्हणत असतो की ताई जवळपास आली असेल, मला ताईला सांगितलं पाहिजे, असं म्हणत प्रशांत आता फोन लावायला घेतो तर त्याच्याकडून फोन काही ऑन होत नसतो. इथे रागिनीने स्वतः आता पेट्रोलचं कॅन हातामध्ये घेतलेलं असतं आणि तिने स्वतःहून आता ते जे पेट्रोल आहे त्या गाडीवरती ओतायचं काम करत असते. आणि या सर्व गोष्टी होत असतात तेव्हा मात्र एकच मोठी गोष्ट घडत आहे, ती म्हणजे की आकाश आणि भूमी तिथं पोहोचलेले असतात. आकाश भूमी तिथं पोहोचलेले असतात आणि नेमके त्याचवेळी आकाश भूमीला म्हणतो की काय झालं आहे भूमी? तेव्हा भूमी म्हणते आकाश थोडा वेळ थांब ना, कारण इथेच मला बोलवलेलं आहे याच लोकेशनला, कारण ती गाडी आहे ना त्या संदर्भात मला तुला पुरावे द्यायचे आहेत, असं भूमी सांगत असते. भूमी आकाशला सांगत आहे आणि इकडे आता प्रशांत म्हणत आहे की मी काय करू, माझा फोनच चालू होत नाही आहे ताई, मी काही करू शकत नाही आहे, मी तुला बोलवलेलं आहे पण माझ्याकडे आता काहीच नाही आहे, असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा भूमी आकाशला म्हणते की ही जी माझी फाईल आहे ना ती ठेव, आणि मग भूमीने आकाशला ती फाईल ठेवायला दिलेली आहे आणि त्याचबरोबर भूमी ही आता आकाशला घेऊन चाललेली आहे. आकाशला ती म्हणत आहे की आकाश इथेच कुठंतरी असणार आहे, मला माझ्या सोर्सेसने हेच लोकेशन पाठवलेलं होतं, असं भूमी आकाशला सांगत असते. आणि भूमी आकाशला म्हणते की चल. आकाश आणि भूमी चालत निघालेले असतात. रागिनी इकडे अभिला म्हणत असते ओढ ना काडी, किती वेळ लागतो रे तुला काडी ओढायला, कारण रागिनीला घाईत सगळं उरकायचं असतं. आणि अभिला ती म्हणत असते तेव्हा अभिला म्हणते की अशा पद्धतीनं काम केलं तर कसं व्हायचं रे तुझं, नक्की मला कळतच नाही आहे की तुझं काय चाललेलं असतंय, असं म्हणत ती अभिवरती चिडचिड करत असते, कारण काही करून तिला तो पुरावा नष्ट करायचा असतो. तिचं असं म्हणणं असतं की लवकरात लवकर आवर, जर आपल्याला उशीर झाला आणि तोपर्यंत जरी ते पोलीस पोचले तर एकतर त्यांना गाडी मिळालेली आहे, गाडी काय आहे हे सगळं माहिती आहे, त्यामुळं लवकरात लवकर आपल्याला आता काहीतरी करायला पाहिजे, असं इकडे रागिनीचं अभिला म्हणणं असतं. आणि मग रागिनी अभिच्या हातातून गाडी स्वतः घेते. रागिनी विसरलेली असते की तिने स्वतः गाडीवरती पेट्रोल टाकलेलं आहे. त्या पेट्रोलचं काही अंश पेट्रोल तिच्या अंगावर पण उडलेलं आहे
आणि रागिनी स्वतः काडी ओढते आणि शेवटी स्वतःच्या कर्माची शिक्षा ही स्वतःलाच मिळते आणि ती फेडल्याशिवाय तर वरती जायचं नाही आहे. हा आता आपला नियतीचाच नियम आहे किंवा हे अगदी ठरवूनच दिलेलं आहे. तशाच पद्धतीनं रागिनीच्या बाबतीत घडत आहे आणि रागिनी म्हणत आहे आणि त्याचवेळी ती गाडी पेटवत असते आणि घडतं मात्र भलतंच. कारण रागिनी जेव्हा गाडी पेटवत असते आणि त्या क्षणी ते जे पेट्रोल असतं ते तिच्या अंगाला लागलेलं असतं आणि त्याच पेट्रोलमध्ये आता रागिनी स्वतः पेटली जाते. आणि रागिनी सगळेजण आता तिथं असतात. रागिनी जोरजोरात ओरडायला सुरुवात करते आणि रागिनी मात्र आता स्वतः तिचा हात पेटतो आणि तिला कळायचं बंद झालेलं असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की रागिनीच्या बाबतीत जे घडलेलं असतं त्यामुळं पण घाबरतो. प्रशांतही तिथं असतो आणि प्रशांत म्हणू लागतो की ताई मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी हा पुरावा मिळवू शकलेलो नाही असं तो म्हणू लागतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश आणि भूमी त्या आवाजाने तिथे पोहोचतात. तो धूर तिथे येत असतो, त्या धुराच्या दिशेने आकाश आणि भूमी पोहोचतात. तेव्हा आकाश म्हणतो अगं भूमी ही तीच गाडी आहे जी काल मला गायकवाड साहेबांनी दाखवलेली होती. भूमी म्हणते हो मला माहिती आहे, म्हणून तर मी तुला घेऊन आले होते ना. पण बघितलंस ना आज ती गाडी ही संपवलेली आहे. म्हणजे तुझ्या लक्षात येते का आकाश हे काय होतंय ते. आकाश म्हणतो कसं शक्य आहे भूमी, ही गोष्ट फक्त मलाच माहिती होती आणि आपल्या घरातल्यांना माहिती होती, ही गोष्ट कुणालाच माहिती नव्हती. तेव्हा भूमी म्हणते मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आकाश, तुला विश्वास ठेवावा लागेल कारण त्या गोष्टी बघितलंच ना तू रिलेट होत आहेत असं भूमी आकाशला सांगत आहे. भूमी म्हणत आहे की आकाश काही करून तुला शोध घेतला पाहिजे, नक्की कोण करतंय हे सगळं, या गोष्टींचा शोध तुला घेतला पाहिजे असं भूमी आकाशला सांगत आहे. आकाश म्हणतो पण मला एक कळत नाही आहे भूमी, का असं झालं असेल, कारण आपल्या घरातलं सोडून कुणालाही ही गोष्ट माहिती नव्हती, मग हे कसं शक्य आहे. भूमी म्हणते तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते ना. मला सांग जेव्हापासून मी या घरातून बाहेर पडले, रघु काकांचा अपघात झालेला आहे, मी तुला त्या गाडीचा नंबर दिलेला आहे, तेव्हापासून रोज नवीन नवीन काही ना काही गोष्टी घडतच आहेत, बरोबर आहे ना. त्यानंतर आकाश म्हणतो की भूमी तुम्हाला आणखी एक काम सांगितलेलं, आपल्याला तिकडेही जायचं आहे ना. भूमी म्हणते तुला मिळाला ना निरोप, चल जाऊया. मग आकाश आणि भूमी हॉस्पिटलमध्ये येतात कारण आज डिलिव्हरीसाठी भूमीचं नाव नोंद करायचं असतं आणि त्यासाठी ते दोघंजण हॉस्पिटलला येतात. तेव्हा भूमी म्हणते आकाश म्हणतो मला एक प्रश्न विचारायचा आहे भूमी, तुला एवढी छान गोष्ट सांगायची होती, मग तू मानसीजवळ का सांगितलीस, तू मला का फोन केलेला नाहीस. तेव्हा भूमी म्हणते अरे तुझा फोन लागतच नाही आहे, तुला कॉल केला की तो कट होतोय. आकाश म्हणतो कसं शक्य आहे. भूमी म्हणते कदाचित ब्लॉकलिस्टला गेला असतील ना माझा नंबर. आकाश म्हणतो मी कशाला तुझा नंबर ब्लॉकलिस्टला टाकेल. भूमी म्हणते मी तेच तर सांगत आहे ना तुला, तू नाही टाकला पण दुसरं कोणीतरी टाकू शकतं ना. आपल्या वाईटावर असणारी अशी बरीच लोकं आहेत ना तिथे, त्यांच्याकडून कोणीतरी टाकलं असेल असं भूमी आकाशला सांगत असते. त्याचबरोबर भूमीचं बोलणं ऐकून आकाश म्हणतो काय बोलतेस तू, कशाला फोन करेल असं सांग ना. तेव्हा भूमी म्हणते एक मिनिट, एक काम करशील का आकाश, फक्त तू ना तो मोबाईल उघडून बघ बरं माझा नंबर ब्लॉकलिस्टला आहे का ते. आणि आकाश खरंच मोबाईल उघडतो आणि पाहतो तर काय, खरंच भूमीचा नंबर ब्लॉकलिस्टला गेलेला असतो. आकाश म्हणतो चुकून गेला असेल. भूमी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा का आकाश, की मला 101% गॅरंटी आहे की तू माझा नंबर कधीही ब्लॉकलिस्टला टाकू शकत नाही. हा नंबर आपल्या दोघांच्या वाईटावर जे आहे त्यांच्यातलं कोणीतरी तो नंबर ब्लॉकलिस्टला टाकलेला आहे. त्यानंतर भूमी आणि आकाश बोलतच असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं रागिणीचा हात चांगलाच जळलेला असतो, तिला चांगलीच दुखापत झालेली असते आणि रागिणी इकडे अभिला म्हणत असते की अभि सावकाश रे, चोळू नकोस रे. खरं तर रागिणीला लय भारी शिक्षा मिळालेली असते कारण तिनं जे कर्म केलेलं असतं, जे पाप केलेलं असतं त्याचा हिशोब मात्र चुकता होणारच असतो. आणि रागिणी मात्र अभिला म्हणत असते की अभि सावकाश, हा मला त्रास होतोय. अभि म्हणतो हो आई मी तुला सांगत होतो ना एवढी घाई करू नकोस, पण तू ऐकत तरच नाही आहे ना माझं, बघितलंस ना काय झालं. तेव्हा अभिला रागिणी म्हणू लागते की मी तुला सांगत होते ना की लवकरात लवकर कर, कारण लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. ती गाडी जी आहे ती पोलिसांना समजलेली आहे. त्यावेळेस अभि म्हणतो हो आई मान्य आहे, पण बघितलंच ना हे केवढ्याला पडलं आता. तेव्हा रागिणी म्हणते ठीक आहे रे, होईल ते बरं, असं रागिणीचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर रागिणी अभिला म्हणत असते पण मला एक सांग,
ते गाडीचा नंबर वगैरे सगळं डिस्ट्रॉय केलं ना, इंजिन नंबर, गाडीचा नंबर हे सगळं डिस्ट्रॉय केलं ना. आणि अभि शांतच होतो, कारण अभिनं त्या कोणत्याही गोष्टी डिस्ट्रॉय केलेल्या नसतात. आणि इथंच सापडते ती म्हणजे रागिनी. आता रागिनीच्या पापाचा घडा तर भरलेलाच आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. पण स्वतःहूनच आता पुरावे मागं ठेवल्यामुळं रागिनी मात्र आता पुरती अडकलेली असते. आणि इकडे आकाश, भूमी हॉस्पिटलमध्ये असतात. ते दोघंजण फॉर्म भरत असतात. भूमीसाठी एवढी आनंदाची गोष्ट असते. भूमी म्हणते, ठीक आहे ना आकाश, आता तुला कळलं ना, तुझ्या मोबाईलमध्ये माझा नंबर ब्लॉक केलेला आहे म्हणून मी तुला फोन करू शकले नाही. त्यानंतर भूमी म्हणते, मला आणखी एक गोष्ट आकाश तुला विचारायची आहे. आकाश म्हणतो, विचार ना. तेव्हा भूमी म्हणू लागते की आकाश, तू आईला 50,000 दिलेत. तेव्हा आकाश म्हणतो, हो, मला त्यांनीच बोलवलं ना. आणि मग त्यांनीच मला सांगितलं की तो सावकार जो आहे तो पैसे मागत आहे आणि त्याचबरोबर तो जो सावकार आहे तो त्रास देत आहे आणि भूमीने टेन्शन घेतलेलं आहे. भूमी म्हणते, पण आईनं तर मला असं सांगितलं की तिने पौर्णिमाशी बोलत होती, तिने त्या दोघींचं बोलणं तो ऐकलेलं आहे आणि म्हणून तू तिला पैसे दिलेत स्वतः बोलून. तेव्हा आकाश म्हणू लागतो, नाही भूमी, मी स्वतःहून पैसे नाहीत दिलेले, कारण त्यांनी मला सांगितलं की पैशांची गरज आहे म्हणून मी दिलेले आहेत आणि मी ते तुझ्यासाठी दिलेले आहेत. भूमी म्हणते, मी देऊन टाकेल ते पैसे. आता आकाश आणि भूमी यांनी फॉर्म भरलेला असतो. डिलेवरीसाठी भूमीची नाव नोंदणी झालेली असते आणि मग भूमी आणि आकाश निघत असतात. आकाश म्हणतो की खरंच भूमी, सगळे गैरसमज बाजूला ठेवत तुम्हाला निरोप दिला आणि मला ही जी आजची मोमेंट आहे ती एन्जॉय करण्यासाठी बोलवलं. पण आजचा हा दिवस आणखी छान आणि स्पेशल करण्यासाठी मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. असं म्हटल्याबरोबर आकाश बॅगेतून गिफ्ट काढतो आणि भूमीला देऊ लागतो. भूमी ते गिफ्ट पाहते. आकाश म्हणतो, उघडून बघ ना. भूमी उघडून बघते आणि मग पाहते तर काय, आकाश आणि भूमी या दोघांचा फोटो असतो, म्हणजे लग्नातला फोटो. आणि त्या फोटो फ्रेमला नाव दिलेलं असतं फॅमिली. आता हे फॅमिली नाव दिलेलं आहे आणि एवढा सुंदर असा फोटो आकाश आणि भूमीचा आहे. तेव्हा आकाश म्हणतो, आपलं बाळ हे मला आपल्या दोघांसारखंच पाहिजे आणि त्याचबरोबर ह्या फोटो म्हणून मी तुला दिलेला आहे, कारण असं म्हणतात की बाळ पोटात असताना जी व्यक्ती आपल्याला पाहिजे, आपल्याला जी व्यक्ती आवडते त्याच्यासारखं बाळ हवं असेल तर त्याची फोटो आपल्या डोळ्यासमोर ती व्यक्ती असली पाहिजे. मला आपलं बाळ आपल्या दोघांसारखं हवं आहे म्हणून हे गिफ्ट तुला. भूमी म्हणते, आकाश, तू स्वतः येऊन हे गिफ्ट तिथे लावशील ना. तेव्हा आकाश म्हणतो, हो चालेल. त्यानंतर आकाश भूमीला म्हणू लागतो की भूमी, तू चल ना आपल्या घरी. तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, मलाही यायचं आहे. ते घर माझं आहे, ती माणसं माझी आहेत, अजूनही मी त्याच घरात आहे, फक्त मला ते प्रूव्ह करू दे, कारण मी ठरवलेलं आहे ना, असं भूमी म्हणते. त्यानंतर आकाश म्हणतो, चल तुला सोडतो. तेव्हा भूमी म्हणते की मला एका ठिकाणी जायचं आहे आणि त्यानंतर मी ऑफिसला जाणार आहे, तर मी आत्ता जाईल तिथे. नको, मी जाईल, उगाच तुला वाट वेगळी नको करायला. आणि दोघंही जातात. इकडे आकाश पारितोषच्या कंपनीत आलेला असतो आणि मग पारितोषच्या ज्या तिथल्या रिसेप्शनिस्ट असतात त्या आकाशला रिसीव करायला येतात आणि मग आकाशसाठी चहा येतो. तर आकाश म्हणतो की हे काय आहे, पारितोष टेक्स्टाईल्स आणि टपरीवरचा चहा. आणि तो चहा पितो आणि तो म्हणतो, हा तर अण्णाचा चहा आहे. आणि आकाशला धक्का बसतो, म्हणजे त्यांच्या कॉलेजच्या बाहेर जो अण्णा असायचा चहावाला त्याच्याकडचा तो चहा आहे हे आकाशला कळलेलं असतं. आकाश म्हणतो की पारितोष, अण्णाचा चहा. आणि त्यावेळेस तो बोलू लागतो की कसं आहे, आकाश महाजन इथं आलेले आहेत आणि त्यांच्या आवडीचा स्पेशल चहा, स्पेशल कटिंग, तेही अण्णाच्या ग्लासमध्ये. नाही द्यायचं तर मग काय करायचं, असं तो बोलू लागतो. आणि मग आकाशला तो म्हणतो की हा चहा आणण्यासाठीच मी गेलेलो होतो. आणि हे ऐकल्यानंतर आकाशला खूप भारी वाटतं. ते दोघंही एकमेकांना म्हणू लागतात की फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि आपण एकमेकांना भेटलेलो आहोत. कारण इतक्या दिवसांनंतर मग तिथे जी कलिग्स असते पारितोषची, तिला सांगतो की ते मिस्टर आकाश महाजन, आम्ही दोघं कॉलेज फ्रेंड्स आहोत. आम्ही त्यानंतर फॉरेनला शिक्षणासाठी गेलो आणि त्यानंतर आज भेटत आहे, असं तो सांगत असतो. तेव्हा तीही खुश होते. आकाश म्हणतो, फायनली लक्षात ठेवून तू हा चहा माझ्यासाठी मागवलास. तेव्हा पारितोष सांगू लागतो की हो. त्यानंतर आकाश म्हणतो, मीही तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे. असं म्हणत आकाश ऑफिसच्या बाहेर जातो आणि म्हणतो की मी ते गाडीत ठेवले, मी घेऊन येतो. आणि आकाश ते गिफ्ट आणण्यासाठी जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाशला समोरून भूमी येताना दिसते. आकाश म्हणतो, भूमी, कितीही आपण दोघांनी ठरवलं की आपल्या दोघांच्या वाट वेगळ्या आहेत, पण शेवटी आपण एकत्रच येत आहोत. आणि आकाशला कळतं की भूमीने जो जॉब सुरू केलेला आहे तो पारितोषच्या कंपनीत आहे
आणि इकडे भूमी आकाशकडे पाहत असते आणि भूमीला पण कळतं की आकाश आणि पारितोष यांच्या कंपनीचे काहीतरी कॉन्टॅक्ट असतील असं भूमीलाही समजलेलं असतं. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी आता गायकवाड साहेबांना घेऊन महाजनांच्या घरी आलेली आहे आणि भूमी म्हणते की मला काहीतरी तुम्हाला द्यायचं आहे. आणि आकाश, तू इतके दिवस मला म्हणत होता ना की पुरावे, फायनली ते पुरावे माझ्या हाती आलेले आहेत आणि ते पुरावे घेऊनच मी इथं आलेले आहे असं म्हणत भूमीने ते पुरावे जे आणलेले आहेत ते पुरावे आता ती सर्वांच्या समोर देत आहे आणि सर्वांना सांगत आहे की हे घ्या पुरावे, तुम्हाला पुरावेच हवे होते ना. आणि फायनली भूमी आणि गायकवाड साहेब आकाशला म्हणतात की काल जी गाडी चाललेली होती, जी रजिस्ट्रेशन त्या गाडीचं जे आहे ते रागिनी पटवर्धन यांच्या नावावर आहे. आणि त्या दिवशी मग आपल्याला त्या व्हिडिओमध्ये तो ड्रायव्हर दिसलेला होता, त्या फुटेजमध्ये ते केलेलं आहे ते रागिनी पटवर्धन यांनी केलेलं आहे. आकाशला धक्का बसतो. भूमी म्हणते, बघितलंस ना आकाश, फायनली पुरावे मिळालेले आहेत आणि तुझ्या लक्षात आलं असेल की काय झालेलं आहे ते, कारण तुझ्यासमोर आता सगळं सत्य तुझ्यासमोर आहे. आणि भूमी रागिनीच्या समोर जाते आणि म्हणू लागते की बघितलं ना रागिनी पटवर्धन, तुम्ही प्रत्येक वेळेस काही ना काही कांड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आकाश, एक गोष्ट लक्षात ठेव, रघु काकांना मारणारी व्यक्ती कोण आहे हे तुला कळलेलं आहे, पण रघु काकांबरोबरच माझ्या खुनाची ही सुपारी देणारी व्यक्ती कोण आहे, माझ्या जीवावर कोण उठलेला आहे हेही तुझ्या समोर आलेलं असेल. आता नक्की मालिकेत काय ट्विस्ट येणार, कारण भूमीने तर सर्व पुरावे आकाशच्या समोर दिलेले आहेत आणि भूमीने सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे की रागिनी ही खुनी आहे. नक्की काय होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.